तरी बाहेर वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिल्हा परिषद पालघर ग्रामपंचायत विभाग आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी वनराई पुरस्कार वितरण समारंभ या प्रसंगी उपस्थित आपल्या पालघर तालुक्याचे आमदार आणि माजी मंत्री श्री राजेंद्रजी गावित, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री प्रकाशजी निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री मनोजजी रानडे, वन उपवन संरक्षक धान विभाग श्री निरंजनजी दिवाकर, अपर पोलीस अधीक्षक पालघर श्री विनायक नरळे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पालघर डॉक्टर रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री अशोकजी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री इजाज अहमद शरीक मसलत, आणि ज्यांचा आपण निरोप समारंभाला दिला ते श्री रवींद्रजी शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर. त्याला टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. उपस्थित जिल्ह्यातील अतिशय सक्षम सरपंच, ग्रामसेवक, त्यांचे मार्गदर्शक, जिल्हा परिषदचा श्री मनोज रानडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला सर्व अधिकारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज जगामध्ये जे काय वातावरण ते काय सांगायची गरज नाही. दररोज 29वा दिवस, 30वा दिवस युद्धाचा अमेरिका, इस्रायल आणि इराक त्यांचे मित्र पक्ष, म्हणजे बघायला गेलं तर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आहे की नाही अशा प्रकारचं चित्र जगामध्ये निर्माण झालेलं आहे. ज्या ठिकाणी न्यूक्लिअर बॉम्ब ठेवलेले आहेत किंवा न्यूक्लिअर बॉम्ब साठी जे लागणारे युरेनियम आहे ते कुठे साठवलेलं आहे, म्हणजे एकूण काही घटकांना वाटतं की अविचारी लोकांच्या हातात जर काही युरेनियम गेलं तर अणुशक्तीचा म्हणजे 6 जनसामान्याचा होण्याकरता जे दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानमध्ये नागासाकी, हिरोशिमा मध्ये जे बॉम्ब टाकले गेले त्या बॉम्बमुळे त्या तिकडच्या शेकडो वर्ष त्या लोकांना त्या यातना भोगाव्या लागल्या आणि त्या यातना नकोत म्हणून काही विचारी लोक या गोष्टीपासून त्यांना मुक्त करण्याचा सल्ला देत आहेत. जगातल्या बहुतांशी लोकांची इच्छा आहे की हे घडता कामा नये, युद्ध थांबलं पाहिजे. युद्ध कोणासाठी चांगलं नसतं. ते देशादेशामध्ये असलेले युद्ध असो, काही ठिकाणी धर्माच्या नावाने वातावरण बिघडलं जातं, काही ठिकाणी भाषेच्या नावाने, काही ठिकाणी जातीच्या नावाने, काही ठिकाणी प्रांतवाद, जिल्ह्याच्या सीमा, तालुक्याच्या सीमा, विविध कारण असतात. सामाजिक कारण, आर्थिक कारण, राजकीय कारण, वादविवाद निर्माण होतात आणि सुखापासून माणूस पारखा होतो. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर या भूमीमध्ये झाले, संत तुकाराम, संत एकनाथ, अशा विविध धर्मांमधून, जातींमधून निर्माण झालेल्या साधू संतांनी सांगितलेली विचारसरणी फक्त ऐकण्याकरता चांगले असते. ते घराच्या बाहेर गेलं की ती विचारसरणी विसरली जाते आणि मग माणूस चुकीच्या नॅरेटिव्ह मध्ये जातो आणि मग जीवनाला गती देताना सुखापासून पारखा होतो. आजचा हा क्षण आहे, हा कौतुकाचा क्षण आहे. जे लोक आपल्या जीवनामध्ये कर्तव्याला बांधून राहून जे कर्म करतात, त्या कर्म करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून समाजाची सेवा होत असते आणि त्या समाजातील तरी केलेल्या सेवेचं एक प्रकारचं कौतुक करण्याचा क्षण आहे. आता हे युद्धाच्या बरोबरच ग्लोबल वॉर्मिंग
म्हणजे जगाच्या पाठीवर उष्णतेची लाट निर्माण झालेली आहे आणि त्या लाटेमुळे एकूणच संतुलन बिघडलेलं आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडलाय. गेल्या वर्षी तर मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला तर जानेवारी 2026 पर्यंत 6 महिने पाऊस टिकला. पाऊस साधारणपणे 3.5-4 महिने असतो, मॅक्झिमम 4 महिने, परंतु आज 6 महिने पाऊस टिकला. राज्य शासनाकडे शेतीची नुकसान जून मध्ये झालं, एक अहवाल पाठवा, जुलै मध्ये झाला अहवाल पाठवा, ऑगस्ट मध्ये, म्हणजे विविध प्रकारचे म्हणजे लोकांचे पंचनामे झाले आणि पंचनाम्याचा रिपोर्ट शासनाकडे गेला. शासनाने तरतूद करायचं ठरवलं तर एकावर एक अशा आपत्ती त्या ठिकाणी येत असतात आणि हे दुर्दैव आपणच ओढवून घेतलेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये देशाचे कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी होणाऱ्या भविष्यकाळच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी अतिशय आपुलकीने साथ घातली की बाहेर बंधू आईये एक पेड़ लगाइए अपने माँ के नाम. आपल्या आईच्या नावाच्या स्मृती प्रत्यर्थ म्हणजे जिवंत असेल तर तिच्यासाठी लावा आणि मृत झाले असेल तिच्या आत्म्याला शांती लावावी म्हणून झाड लावा. आता बाब अशी की अमेरिका, युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया वगैरे या देशामध्ये काही ठिकाणी 60% जंगल आहे, काही ठिकाणी 50% आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जंगलाचं प्रमाण भूमीच्या 21% आहे. त्यातल्या त्यात जवळजवळ 60% जंगल हे विदर्भामध्ये. आता काही लोकांनी झाडं लावायचीच नाहीत, फक्त कॅश क्रॉप, द्राक्ष काढा, डाळिंब काढा, म्हणजे द्राक्षाची शेती लगेच तोडता येते, डाळिंब पण तोडता येतात. आता मी कुठल्या प्रादेशिक अनुषंगाने मी बोलत नाही, परंतु ग्रीडीनेस ज्याला माणसाला हव्यास असतो अशा प्रकारच्या हव्यासी लोकांच्या अस्तित्वामध्ये इम्बॅलन्स होते. आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या त्या स्वप्नाला म्हणजे जगाच्या साठी स्वप्न बघण्याची इच्छा पंतप्रधान, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ह्या येत्या कालखंडामध्ये 3री अवस्था होणार आहे आणि ते करताना सर्वार्थाने भारत संपन्न व्हायला पाहिजे. आणि म्हणून देशातील सर्व राज्याच्या, जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, गावच्या सर्व लोकांना त्यांनी आवाहन केले की वृक्षारोपण करा. माननीय देवेंद्रजी फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, मी त्यांचा सहकारी असल्या कारणानं आणि वन खात्याची जबाबदारी माझ्याकडे असल्या कारणानं सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही 200 कोटी झाडं लावायचं ठरवलं होतं, परंतु तो आकडा आम्ही आता 300 कोटीचा केलेला आहे. आता तो 300 कोटी झाडांसाठी रोपं आणायची कुठून? त्या रोपांची जोपासना करणं राहिलं बाजूला, रोपं निर्मिती करणं सुद्धा अशक्य आहे. आणि त्याकरता वनमंत्री म्हणून मी माझ्या बुद्धी कौशल्यातून आम्ही 5 ठिकाणी टिश्यू कल्चरच्या लॅब तयार केल्या. कोकणाकरता शहापूर, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये टिश्यू कल्चरची लॅब करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्राकरता पुणे जिल्ह्यातल्या पुणे मुक्कामी, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मराठवाड्या करता, नागपूरमध्ये विदर्भा करता आणि जळगावमध्ये खानदेशा करता अशा 5 ठिकाणी 10 कोटी रुपये देऊन मी शुभारंभ केलेला आहे. आधी त्याच्यामध्ये जितके पैसे लागतील ते पैसे देऊन या पुढच्या कालखंडामध्ये 300 कोटी रोपं तयार करून, नुसती रोपं तयार करून त्याचं संगोपन करून त्याला हार्डनिंग देणं आणि त्याच्यानंतर लागवड करणं, त्याचं संगोपन करणं, जोपासना करणं, अशा प्रकारचा वन विभागाचा एक भविष्यकाळचा चार्टर तयार केलेला आहे. मी विधान भवनामध्ये प्रश्नाला उत्तर देताना सर्व विधान भवनातील सदस्यांना सांगितलेलं आहे की वन विभाग भविष्यकाळामध्ये कशी वाटचाल करणार आहे याचं एक चित्र मी त्या ठिकाणी अधोरेखित करून त्याची एक प्रत प्रत्येकाला देणार आणि ती प्रत ऑनलाईन असणार आहे. वन विभागाच्या साईडवर तुम्ही क्लिक केलं तर वन विभाग भविष्य काळामध्ये कशा प्रकारचे पावलं टाकणार आहे याचे चित्र लक्षात येईल. आता वन विभागामध्ये मॅंग्रोव्ह म्हणजे समुद्राच्या
किनाऱ्यापासून तर डोंगराच्या असलेल्या संपूर्ण कडेकपारीमध्ये वन विभाग आहे. मी पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा मॅंग्रोव्ह पार्क करायचं ठरवलेलं आहे. वसई तालुक्यामध्ये म्हणजे आता पालघर तालुका, डहाणू तालुका, वसई तालुका हे किनारपट्टीचे जे गाव आहेत त्या गावांना मॅंग्रोव्ह पार्क करायचं निश्चित केलेलं आहे. किंवा ज्या ज्या गावांना समुद्र किनाऱ्याला ज्याला आपण चौपाटी म्हणतो, आता माहीमला चौपाटी झालेली आहे, त्या दिवशी आपण कुठे गेलो शिरगावला. आणि पर्यटन विभाग, वन विभाग आणि शासनाच्या सर्व विभागाचा सहभाग घेऊन या प्रत्येक बंदराच्या गली ज्या ज्या ठिकाणी स्वच्छ रेती आहे त्या रेतीच्या ठिकाणी बीच बनवून त्या ठिकाणी पर्यटन म्हणजे लोकांना सुद्धा स्वच्छता करावी. आणि मी पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारला त्या दिवशी मी अनाउन्स केलं की स्वच्छ पालघर, सुंदर पालघर हा जिल्हा तर ही संकल्पना आहेच, परंतु प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंधी मुक्त पालघर. आणि मला या गोष्टीचा अतिशय विनंतीने मी सांगतो, मला सार्थ अभिमान आहे. पूर्वीचे जिल्हाधिकारी वाईट होते असं मी म्हणणार नाही, परंतु आताचे जिल्हाधिकारी प्लस आहेत. प्लस म्हणजे काय, 4 पावलं पुढे टाकून काम करणार. पूर्वीचे सीईओ वाईट होते असं मी म्हणणार नाही, पण आताचे सीईओ हे पुन्हा 4 पावलं पुढे टाकून काम करणार. पूर्वीचे एसपी सुद्धा होतेच, चांगलेच होते असं वाईट आपल्याला कोणाचं बोलायचं नाही, परंतु आताचे एसपी 4 पावलं पुढे ठेवून आता फॉरेस्टचे आमचे निरंजन दिवाकर म्हणा किंवा अन्य खाते सगळ्या खात्यांच्या अधिकारी पालकमंत्री म्हणून ज्या ज्या योजना मी मनामध्ये आणल्या आणि त्याला ज्या गोष्टी करायला सांगितलं अजिबात चिंतामुक्त मी असतो. पालकमंत्री म्हटल्यानंतर पालकमंत्र्याला दररोजचा रिपोर्ट घ्यायचा होता, म्हणजे मला ज्या काही अशा गोष्टी घडल्या तर लगेच त्या गोष्टीची माहिती मिळते. ज्या पद्धतीने कारभार चाललेला आहे आता पालघर तुमच्या बाईक कोटा गाव म्हणते शिरगावला सरस आणि कोकण ग्लोबल कोकण याच्या माध्यमातून मगाशी राणा साहेबांनी सांगितलं की जे अपेक्षित होतं त्याच्या 10 पटीने त्या ठिकाणी यश मिळालं. शहरी भागामध्ये सुद्धा वसईमध्ये तितकं यश मिळालं. भविष्य काळामध्ये नुसते पेपरमध्ये बातम्या करताना मनापासून त्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे. पालकमंत्री म्हणजे नुसता कागदावरचा पालकमंत्री. मी जनता दरबार होता, जनता दरबारामध्ये तुमच्या जीवनामध्ये असलेल्या कुठल्याही दुःखाची तुम्ही त्या ठिकाणी मांडणी केली पाहिजे. तुम्हाला धर्मांमध्ये कोणी जर त्रास देत असेल, धर्माचे झगडे मला मंजूर नाहीत, जाती जातीतले झगडे मला मंजूर नाहीत, भाषेचे पण नाहीत आणि पक्षातले पण सुद्धा नाहीत. निवडणुकीच्या कालखंडात आपण आपला विचार मांडा, निवडून या, हरकत नाही, परंतु निवडणुका झाल्यानंतर सुद्धा डोक्यातून पक्ष निघून जाणार नसेल तर ते माणसासाठी चांगलं नाही. प्रत्येक वेळेला नुसते फक्त आपल्याच भोवती लोकांनी फिरावं अशा प्रकारची भावना ठेवणारे लोक सुद्धा मला आवडत नाही. प्रत्येकाला आपल्या आपल्या छोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये सर्वांना समानता आहे. आणि किंवा मी मगाशी शासकीय विश्रामगृह पालघरला मॅडम बरोबर जाखड मॅडम बरोबर राणे साहेब बोलत असताना की तुम्ही थांबू नका, जनता येईल वाट बघा, तुम्ही 4 पावलं पुढे जाऊन लोकांना काम करा. लोकांना लोक येतील, आम्हाला लोक सांगतील का तुम्ही जा लोकांच्या दारामध्ये. आणि मला आनंद आहे की म्हणजे जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी किंवा आपले सगळे यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणजे खासदार, आमदार म्हणजे नुसते फक्त म्हणजे भारतीय जनता पक्षाचे खासदार आमदार नाही, म्हणजे असलेले अन्य पक्षांचे शिवसेनेचे सुद्धा आणि सीपीएमचे आमदार सुद्धा ज्या पद्धतीने काम करतात मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. आणि प्रत्येकाचा अधिकार आहे, हे राज्य जनतेच आहे. मंत्री, संत्री, तंत्री हे त्याचे विश्वस्त आहेत. दीज आर ट्रस्टी ऑफ द पीपल्स प्रॉपर्टी. लोकांच्या प्रॉपर्टीचे ट्रस्टी या ठिकाणी आमदार, खासदार, मंत्री काम करतात आणि त्या ठिकाणी असमानता असता कामा नये. आता तुम्ही विविध गावचे सरपंच आहात,
मी तुम्हाला कोणाला विचारलं कुठल्या पक्षांचे किंवा मी तुम्हाला आज आवाहन करतो, तुमच्यावर जर ज्या अडचणी असतील तर माझ्याकडे पालकमंत्री म्हणून ऑनलाईन पाठवून द्या किंवा जनता दरबारामध्ये कुठल्या दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून तुमच्या विकासाला कसल्याही प्रकारचा विरोध होणार नाही याची गॅरंटी मी देतो. शेवटी या आपल्या जिल्ह्याची रचना कशी आहे, सागरी, नागरी आणि डोंगरी आदिवासी बहुल हा जिल्हा आहे. या आदिवासींना अनादी काळापासून बऱ्याचशा गोष्टींपासून वंचित राहावं लागलेलं आहे. आता ती वंचितता दूर करण्याची भूमिका निश्चितपणे त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाने घेतलेली आहे, राज्य स्तराच्या नेतृत्वाने घेतली आणि म्हणून सोशल इंजिनिअरिंग या माध्यमातून सगळ्यांनाच एकूण राज्यकारभारामध्ये आणि समाजकारणामध्ये स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. खरं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की या आपल्या जिल्ह्याचा बहुमान बऱ्याच उत्साही झालेला आहे. मगाशी राणा साहेबांनी त्यांच्या वक्तव्यामधून काही गोष्टी सांगितल्या त्या अधोरेखित त्या ठिकाणी झाले की आपल्या जिल्ह्याला प्रथम क्रमांकाला आपल्या वनपट्टी वाटण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक नंबर आपला आहे. पंतप्रधान योजनेतली घरं बांधण्यामध्ये सुद्धा एक नंबर महाराष्ट्रामध्ये आपलाच आहे. वसुंधरा मोहिमेअंतर्गत पालघर नावचे गाव राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाला. वाडा तालुक्यातील खानिवली ग्रामपंचायत दुसरा क्रमांक पटकावला. 437 ग्रामपंचायती सहभागी झाल्या. शेवटी पार्टिसिपेशन ऑफ द पीपल इन डेव्हलपमेंट इज व्हेरी मच रिक्वायर्ड. जनसामान्यांचा सहभाग असेल तर ती योजना यशस्वी होते. आता वन खात्याच्या अनुषंगानं ज्यावेळेला मी 95 साली वन आणि पर्यावरण मंत्री झालो, मगाशी मोहन दारे साहेबांचा उल्लेख केला गेला, आपल्या अशोक पाटील साहेबांनी उल्लेख केला. त्यावेळेला मोहन दारे साहेबांचे माझे फार ऋणानुबंध. मला त्यांनी पुण्याला बोलवलं. पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात पाणी अडवा, पाणी जिरवा, बंधारे, झाडं लावा आणि अतिशय उत्तम व्यक्तिमत्व. त्याच वेळेला हे जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, संयुक्त वन व्यवस्थापन आपल्या पालघर तालुका मध्ये जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट आणि मुरबाड तालुक्यामध्ये आपल्या म्हणजे पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर तालुका आणि मुरबाड तालुक्यामध्ये जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट ही योजना आपण राबवली आणि ती यशस्वी झाली. आज वन खातं नकारात्मक राहिलेलं नाही. मी निर्देश दिलेले आहेत. जुन्या गावच्या वाटा, त्या वाटांचं जर रस्त्यात रूपांतर होणार असेल तर डांबरीकरणासाठी अडथळा आणायचा नाही. वीज पुरवठा करण्याकरता अडथळा आणायचा नाही. किंवा बांबू बोर्डाच्या माध्यमातून ज्या वनपट्टे मिळाल्या त्या वनपट्ट्यांवर बांबूची लागवड करून साधारणपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून 1 हेक्टरला 7 लाख रुपये मिळतात. त्या गोष्टी करता जरा निरंजन जरा ते पुस्तिका काढा स्पेशल आपल्या आणि आपल्या विविध लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या माध्यमातून त्याचा कसा फायदा घेईल त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करा. एकूणच एमडीसीएम आणि आता आम्ही बॉन्ड काढतोय, फॉरेस्टचे शेअर काढतोय आणि एमडीसीएमची आमची प्रॉपर्टी साधारणपणे 15,000 कोटीची आहे. तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये आम्ही 6,000 कोटी कर्ज घेऊन या भविष्य काळामध्ये वन खात्यात काम करणारा प्रत्येक माणूस बेसिक डीए अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, एकही टेम्पररी आणि रोज पगार नाही, सगळ्यांना परमनंट होण्याची भूमिका मी घेतली आणि याच्यामध्ये कसल्या प्रकारचं शेवटी राज्यकर्त्यांच्याकडून जनसामान्य काय अपेक्षा करतो. सगळ्यांना मंत्र्याला देऊ शकतात का? नाही येऊ शकत. मंत्र्यांना भेटू शकतात? नाही भेटू शकत. परंतु सर्वसामान्य माणसाच्या मनातली जी वेदना आहे, जी एक प्रकारची एक समस्या आहे, ती दूर करण्याचा आपण पाऊल टाकावं आणि ते दूर करावं अशी इच्छा मी व्यक्त केली आहे. आणि टोटल डिपार्टमेंट आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट हे युनायटेड आहे. जसं तुमची जिल्हा परिषद जिल्हा मॅडम आपला पालघर जिल्ह्याचा युनायटेड झालं विकासाकरता, तसं वन खातं तसं आम्ही ऑल टुगेदर सगळ्यांनी एका ताकदीने उभं राहिलो कामाला.
आता माझ्याकडे 3 जबाबदार आहेत. नवी मुंबईचा गेली जवळजवळ मी 30 वर्ष महापालिकेत सल्लागार आहे. म्हणजे महापौर जरी दुसरे असले तरी त्याचं बजेट करायचं काम मग मीच करतो. वन खात्याचा संपूर्ण भविष्यकाळचं प्लॅनिंग मीच करणार आहे. आणि आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या मदतीनं किंवा तुम्हीच करणार, फक्त आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार. आणि पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठला घटक वंचित राहणार नाही. किंवा पुढच्या वेळेला हा जो गौरव दिन असेल ना, याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने मोठा व्हायला पाहिजे. सगळ्यांना सहभाग मिळाला पाहिजे. पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, वर्णाचा आणि पक्षाचा माणूस चिंताग्रस्त असता का म्हणजे चिंतामुक्त पाहिजे. माणसाचं जीवन निर्भय पाहिजे. जीवन जगावं, आनंदाने जगावं. लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र असला पाहिजे. मी या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री फक्त काय शेवटी दिवाजवळी असते. ज्याच्या मनामध्ये जनसामान्याविषयी प्रेम असतं अशा माणसाला कायमचाच आनंद मिळतो. तर मला कळलं नवी मुंबईचा शिल्पकार म्हणजे काल शिल्पकार चषक म्हणून क्रिकेटचे सामने, ते म्हटलं शिल्पकार नवी मुंबईची जनता आहे. नवी मुंबई घडवली कोणी? जनतेने. चांगल्या लोकांच्या हातात तुम्ही कारभार दिला तर त्या कारभाराचं यश चांगलं निघालं तर त्याचे शिल्पकार कोण होते? जनता होते. कधीतरी माणसाला मोठेपणा देण्याकरता विरोधावाली दिली जाते, पण मी ती स्वीकारलेली नाही. मी स्वतःला कधी शिल्पकार समजत नाही आणि मी स्वतःला मंत्री म्हणून समजत नाही. तुम्हाला वाटतं माझ्यामध्ये मंत्री भाषा सिरियसली सांगा? कारण प्रश्न असे टेम्पररी आहे, हलवावरचं पाणी आहे. तुम्ही जर या मिळालेल्या पदाचा सकारात्मक वापर कराल तर लोक तुमची आठवण ठेवतील. तुम्ही जर त्या पदाच्या अनुषंगाने मस्तीत वावराल, पैसे आले म्हणून पैशाचा माज दाखवा, तुमच्याकडे असं बल असेल म्हणून त्या बलाचा माज दाखवा, हे कायम राहत नाही. जसा उगवलेला सूर्य सुरुवातीला शांत दिसतो, मध्याने तप्त होतो, संध्याकाळी अस्त होतो. राजकारणामध्ये सुद्धा कायमचं काही टिकत राहत नाही. म्हणून ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्यावेळेला जितक्या लोकांचं जितकं प्रेम निर्माण करता येईल तेवढं प्रेम करा, चांगलं काम करा. तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे पालक हा शब्द मला आवडत नाही. तुमचा मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीवर ताकदीने उभा राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.